खेडेकर आहे. मी इयत्ता तिसरीत शिकत आहे. माझे सर्व आदरणीय अध्यापक व अध्यापिका, सर्व पालक वर्ग आणि माझे प्रिय विद्यार्थी बंधू भगिनींनो, आज तुम्हा सर्वांना माझ्याकडून स्वतंत्रता दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जसे की आपण सर्वच जाणतो की स्वतंत्रता दिवस आपल्यासाठी किती अमूल्य आहे. आपण हे कधीच विसरू शकत नाही की आजच्या दिवशी आपल्या गुलामगिरीतून मुक्त होऊन स्वतंत्र राष्ट्राची नागरिक बनली होती. आज आपण येथे 77वा स्वतंत्रता दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. हा दिवस सर्व भारतीयांसाठी फार महत्त्वाचा आहे. हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षराने कोरला गेला आहे. 14 ऑगस्ट 1947 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सर्व भारतीयांना संदेश देण्याहेतू भाषण केले. ते म्हणाले, सर्व जग झोपत आहे, पण मध्यरात्रीनंतर स्वतंत्र्याची पहाट होणार आहे. सर्वांना स्वतंत्र्याच्या खूप खूप शुभेच्छा. ब्रिटिशांशी संघर्ष करताना आलेले यश त्यांच्या मुखातून मुक्तपणे संचारू लागले होते. आज स्वातंत्र्यानंतर भारत सर्वात मोठा लोकतांत्रिक देश आहे. या देशात विविधतेमध्ये एकता आहे. पारतंत्र्यात सामान्य माणसास सुंदर जीवन जगण्याचा, शिक्षणाचा, आपल्या स्वातंत्र्यास उपभोगण्यास मनाई होती. ब्रिटिशांची वागणूक अत्यंत अमानुषतेची होती. ज्या वीर देशपुत्रांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्या वीर देशपुत्रांना मी नमन करते. त्यांच्या बलिदानासाठी आपण सर्व त्यांचे ऋणी आहोत. त्यांच्या कार्याची आठवण व्हावी म्हणून आपण दरवर्षी स्वतंत्रता दिन साजरा करतो. आपल्या स्वातंत्र्य सेनानींच्या अथक प्रयत्नांनी आणि सर्व देशवासियांच्या उत्कट इच्छेमुळे आपण हे महान स्वप्न पाहू शकलो. आज आपण येथे मुक्तपणे श्वास घेऊ शकतो. आपल्या पूर्वजांच्या बलिदानास आपण हे कधीच विसरू शकत नाही. त्यांना नमन करून आपण त्यांच्या कार्याचे आभार मानू शकतो. भारताचे स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले. ते फक्त सर्व देशवासियांच्या एक होऊन इंग्रजांविरुद्ध लढण्यामुळे आपण आपला हक्क मिळवू शकलो. महात्मा गांधींनी देशास अहिंसा आणि शांतीच्या महान मार्गाने आपले स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांचे कार्य इतिहासात प्रेरणेचा एक धडा मानला जातो. भारत आपल्या सर्वांची मातृभूमी आहे. आपण या विशाल स्वातंत्र्य भारताची नागरिक आहोत. आपण या विशाल स्वातंत्र्य भारताची नागरिक आहोत. आपल्या देशासमोर अनेक बिकट समस्या आहेत. त्यामुळे त्या समस्यांना गंभीरपणे आणि एकतेच्या सूत्राने